चला लक्ष द्या आता. आज आपण स्लॅबचं युनिट शिकणार आहे. ओके. आता स्लॅबमध्ये तुमच्या लेवलला म्हणजे डिप्लोमा लेवलला आपल्याला जे महत्त्वाचं आहे, जे सोपं आहे आणि ज्याच्याने आपल्याला मार्क भेटणार आहे तेच आपण शिकणार आहे. पण मी सांगताना तुम्हाला सगळं सांगणार आहे. ओके. त्यात तुम्हाला महत्त्वाचं काय ते पण सांगेल. एक्स्टर्नल ओरलला किंवा कोणत्याही इंटरव्ह्यूला काय विचारलं जातं तेही सांगेल. प्लस तुम्हाला सबमिशनसाठी जे आपण ड्रॉइंग काढतो, जे स्ट्रक्चरल ड्रॉइंग काढतो त्याच्यामध्ये काय डिटेलिंग पाहिजे, ओके, तेही सांगेल. जर मी तुम्हाला दिलेल्या नोट्स तुमच्याकडे असतील तर त्या 3 पानांमध्ये तुमचं अख्खं युनिट आहे. ओके. त्याच्यात लास्टला ज्या डायग्रॅम दिलेल्या आहे सर्वात शेवटी त्या स्टँडर्ड डायग्रॅम दिलेल्या आहे मी. त्याच्यात तुम्हाला 1 वे स्लॅब दिसेल, त्याच्यात कॅन्टिलिव्हर स्लॅब दिसेल, त्याच्यात 2 वे स्लॅब दिसेल. आणि ते ॲज इट इज सेक्शन, क्वेश्चन कोणताही असो, डायग्रॅम हीच आली पाहिजे, फक्त डिटेलिंग चेंज होईल. स्टँडर्ड डायग्रॅम दिलेलं आहे, मागच्या शेवटच्या पानावर स्टँडर्ड डायग्रॅम दिलेला आहे. क्वेश्चन कोणताही असो, जर तो 1 वेचा असेल तर अशीच डायग्रॅम काढायची, फक्त डिटेलिंग चेंज होणार आहे. जर क्वेश्चन 2 वेचा असेल तर तशीच डायग्रॅम काढायची, फक्त डिटेलिंगचे व्हॅल्यू चेंज होतील. आणि तो कॅन्टिलिव्हर स्लॅब असेल, सेम डायग्रॅम, टिपिकल डायग्रॅम आहे, स्टँडर्ड डायग्रॅम आहे. ओके. ठीक आहे. चला लक्ष द्या. आता सर्वात पहिले स्लॅब म्हणजे काय ते आपण बघू. मग किती टाईप ऑफ स्लॅब असतात ते बघू. मग तुम्हाला सिलेबसला काय आहे ते बघू. त्याच्यानंतर स्लॅबमध्ये आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट एक्स्टर्नल ओरलसाठी विचारलं जातं, काय क्वेश्चन विचारले जातात ह्या स्लॅब ह्या युनिटवर ते तुम्हाला मी सांगतो. कोणते कोणते एक्स्टर्नल ओरलला क्वेश्चन विचारले जातात आणि त्याचा डिफरन्स पण आपल्याला बघायचा आहे. ओके. चला लक्ष द्या. आता बघा, आता आपलं जे युनिट जितकं पण असणार आहे, जे पण युनिट नंबर असणार आहे स्लॅब. ओके. लक्ष द्या. आता स्लॅब म्हणजे काय, ए भाई नंतर पाय ना, ते काय सांगतोय मी इथं, काय वया चाळतोय, एवढी वय कंप्लीट आहे का तुझी? मग मी काय सांगतोय, तू काय वया चाळतोय, जाऊ दे ते, आता गेला आला नाही आला विषय संपला, आता कशाला ते बघतोय. चला लक्ष द्या. आता सर्वात पहिले स्लॅब म्हणजे काय. स्लॅब म्हणजे काय तर आपण नॉर्मली पण डे टू डे लाईफमध्ये जे आपल्याला आउटर ॲटमॉस्फिअरपासून वाचवतं, ज्याला जे रूफ असतं, आपल्या घराचं जे रूफ असतं, जे छप्पर असतं जर गावठी भाषेत आपण बोललो तर, ओके, ज्याच्या खाली आपण राहतो, जे आपल्याला प्रोटेक्शन देतं ऊन वारा पाऊस याच्यापासून, असा कंपोनंट RCC मधला असो किंवा लोड बेरिंग स्ट्रक्चरमधला असो किंवा स्टील स्ट्रक्चरमधला असो, जे ॲज अ रूफ म्हणून आपण यूज करतो त्याला आपण काय म्हणतो, स्लॅब. काय म्हणणार आहे आपण त्याला, स्लॅब. ओके. मग आता स्लॅब हा दिसतो कसा तर तुम्ही तुमच्या डोक्यावर बघू शकता, हा जो असणार आहे हा काय स्लॅब आहे. ओके. मग त्याला जर आपल्याला ड्रॉ करायचा असेल तर स्लॅब आपल्याला दिसणार कसा तर 3D मध्ये काढायचं झालं तर हा असा काहीतरी तुम्हाला दिसणार आहे बाहेरून, बरोबर. त्या स्लॅबला काहीतरी डेप्थ असणार आहे, त्या स्लॅबची लेंथ असणार आहे आणि त्या स्लॅबची विड्थ असणार आहे. आणि ऑब्विसली ते कॉन्क्रीटचं आहे त्याच्यामुळे आपण ते कशात मोजतो, मीटर क्यूबमध्ये मोजतो, मोड्स ऑफ मेजरमेंट. जर इस्टिमेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं, पण आपल्याला इस्टिमेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायचं नाही आहे, फक्त तिथली डिटेलिंगची डायग्रॅम आपल्याला थोडी व्हिज्युअलाइज झाली पाहिजे. इथं आपल्याला त्या डिटेलिंग काढायचं आहे. म्हणजे इस्टिमेशनमध्ये जे आपल्याला काय दिलेलं होतं, जे आपल्याला डिटेलिंग दिलेलं होतं त्यांनी क्वेश्चनमध्ये, त्या इथं आपल्याला काढायची की त्या आल्या कशा, इथं आपल्याला ॲक्च्युअल डिझाईन करायचं आहे. म्हणजे तिथला जो प्रश्न आहे तो हे सॉल्व केल्यानंतर आपण ॲक्च्युअल डिझाईन करणार आहे. मग आता लक्ष द्या. आता हा झाला स्लॅब. ओके. आता बघा, आता मग स्लॅबची डेफिनेशन जर बघायची झाली तर तुम्ही काय लिहिणार, इट इज द स्ट्रक्चरल मेंबर, इट इज द स्ट्रक्चरल मेंबर हॅविंग one dimension is less than other 2 dimension, very less.
म्हणजे जर तुम्ही त्याची लेंथ बघितली, समजा आता ही बघा, ही लेंथ समजा ह्या स्लॅबची जी ही लेंथ असणार आहे ही समजा 3 मीटर आहे आणि ती लेंथ 4 मीटर आहे, म्हणजे ही MM मध्ये किती झाली 3000, ती MM मध्ये किती झाली 4000, पण त्याची थिकनेस फक्त 100 किंवा 150 mm असणार आहे. म्हणजे स्लॅबची एक जी डायमेन्शन असते ती व्हेरी लेस असते कम्पेअर टू अदर 2 डायमेन्शन. ओके, पण सर्वात महत्त्वाची तीच असते जी लेस असते. स्लॅबची थिकनेसच महत्त्वाची असते त्या स्लॅबला फेल होऊ न देण्यासाठी. आणि स्लॅब फेल कसा होणार आहे, तर ह्या स्लॅबवर समजा आपण उभं राहिलो तर आपला लोड हा ॲज अ UDL डिस्ट्रीब्यूट होणार आहे. नेहमी लक्षात ठेवायचं, स्लॅब हा कधीच पॉईंट लोड घेत नाही किंवा स्लॅबवर कधीच पॉईंट लोडसाठी डिझाईन करता येत नाही. स्लॅब हा नेहमी UDL साठीच डिझाईन होतो. स्लॅबमध्ये नेहमी UDLच्या फॉर्मॅटमध्येच लोड येतो. म्हणून जेव्हा आपण प्रोजेक्टसाठी जर एखाद्याने स्लॅबचा प्रोजेक्ट घेतला आहे कॉन्क्रीटचा, तर त्याला टेस्टिंग करण्यासाठी नाशकातल्या कोणत्याच लॅबमध्ये टेस्टिंगचं अवेलेबल नाही आहे आणि ते लॅबमध्ये आपण टेस्ट करू शकत नाही. त्याला जर टेस्ट करायचं असेल लॅबमध्ये तर आपल्या लॅबचं जे UTM असतं त्या UTMला तशी स्पेशल अरेंजमेंट करावं लागते. म्हणजे UTMवर येतो पॉईंट लोड, पण स्लॅब कधीच पॉईंट लोडला चेक नाही होत, स्लॅब UDLला चेक होतो. मग त्या पॉईंट लोडला कसं कन्वर्ट करायचं UDLमध्ये, तर आपल्याला पिरॅमिड बनवावा लागतो, एक स्टीलचा पिरॅमिड. मग तो UTMचा जो वरचा आर्म आहे त्याला तो पिरॅमिड जोडायचा असा, तो स्लॅबच्या आकाराचा. आणि मेन म्हणजे तुमचं UTMची फ्रेम आहे ही, त्या फ्रेममध्ये तुमच्या स्लॅबचे डायमेन्शन बसले पाहिजे. म्हणून CTMचा तर विषयच नाही, CTM तर एवढं समस्या नसतं, त्याच्यावर तर कधी बोलायचं पण नाही की त्याच्यावर टेस्ट करता. UTMवर तुम्ही छोटासा स्लॅब कन्स्ट्रक्ट करून टेस्ट करू शकता, छोटासा, पण त्याच्याने तुम्हाला रिझल्ट नाही भेटणार. म्हणजे तुम्हाला 1 मीटर बाय 1.5 मीटरचा जर स्लॅब टेस्ट करायचा असेल तर त्याच्यावर UDL कशी ॲक्ट करणार, तिथून सुरुवात असते. मग UDL जर ॲड करायची असेल तर तुम्हाला ती, आता जर आपल्याला जुगाड करायचं आहे तर जुगाड कसा करायचा, तर UDL कशी ॲक्ट होईल ते बघायचं. मग काय करायचं, रेती असते आपली वाळू आणि सिमेंटच्या गोण्या असतात. मग ती वाळू त्या गोण्यांमध्ये भरायची आणि त्या गोण्या अशा ठेवायच्या, रचायच्या स्लॅबवर. म्हणजे हा जर स्लॅब असेल, टेस्टिंग कशी करतात ते मी सांगतोय. ही इकडं गोणी ठेवली, ही इकडं गोणी ठेवली, ही इकडं गोणी ठेवली, अशा रचत जायच्या, जोपर्यंत रचायच्या जोपर्यंत हा स्लॅब असा डिप्लेक्ट होत नाही. एकदा स्लॅब डिप्लेक्ट झाला आणि त्याच्यावर कुठंतरी क्रॅक पडला, आपली टेस्ट संपली. ते डिप्लेक्शन आपल्याला मोजायचे. डिप्लेक्ट झाला म्हणजे तो फेल्युअर देणार आहे. ओके, मग त्या डिप्लेक्शनला अवॉइड करण्यासाठी हे जे डायमेन्शन आहे ना हे मेंटेन केले जातात आणि थिकनेस मेंटेन केली जाते. कारण की डिप्लेक्शन होऊ नये, डिप्लेक्शन म्हणजे बेंडिंग होऊ नये. आता हात जर स्लॅब लोडिंगमुळं असा जर बेंड झाला तर याला क्रॅक जातील ना, कारण की कॉन्क्रीट हे काही डक्टाईल मटेरियल नाही, कॉन्क्रीट हे ब्रिटल मटेरियल आहे, त्याच्यामुळे ते बेंडिंग सहनच करू शकत नाही, ते लगेच क्रॅक जाईल नाही तुटून जाईल. बरोबर, मग तसं नाही व्हावं याच्यासाठी स्लॅबचे डायमेन्शन मेंटेन करण्यासाठी आपल्याला IS 456 मध्ये काही कंडिशन्स दिलेल्या आहेत. आपल्याला कोणता IS कोड यूज करायचा आहे इथं, IS 456-2000. आपल्याला हा थिकनेस आणि लेंथ म्हणजे L/D चा रेशो मेंटेन करण्यासाठी IS कोडमध्ये व्हॅल्यू दिलेला आहे. म्हणजे तो जर सिम्पली सपोर्टेड स्लॅब असेल तर त्याच्यासाठी L/D रेशो किती आला पाहिजे जेणेकरून त्याचं डिप्लेक्शन मेंटेन राहील. तो जर कॅन्टिलिव्हर स्लॅब असेल तर L/D रेशो किती पाहिजे, तो जर कंटिन्युअस स्लॅब असेल तर L/D रेशो किती पाहिजे. L फॉर लेंथ, D फॉर डेप्थ यांचा रेशो मेंटेन केला जातो. आता सिम्पली सपोर्टेड स्लॅब कोणाला म्हणणार, हा स्लॅब आहे समजा, याला जर नुसते 2 सपोर्ट असले, मेन 2 सपोर्ट म्हणजे असे, आता हा तर क्रॉस सेक्शन दिसतोय बरं का, म्हणजे ह्या लेंथला सपोर्ट आणि ह्या लेंथला सपोर्ट, हा काय झाला सिम्पली सपोर्टेड स्लॅब. जर स्लॅब फक्त असाच असला म्हणजे आपली गॅलरी, आपल्या घराची गॅलरी अशी पुढे आलेली असते ना, त्याला काही समोरून कॉलम नसतात, ती फक्त पुढे आलेली असते आणि ती बीम मध्ये अटकलेली असते. किंवा आपला छज्जा, मागच आपण रविवारच्या लेक्चरमध्ये छज्जा, तो पण एक प्रकारचा कॅन्टिलिव्हर स्लॅबच आहे बाहेर आलेला.
बरोबर. मग त्याला आपण कॅन्टिलिव्हर म्हणू शकतो. मग याचा रेशो किती मेंटेन झाला पाहिजे, म्हणजे याची थिकनेस आणि लेंथचा रेशो असा मेंटेन करायचा की ते डिफ्लेक्शन व्हायला नको, आणि डिफ्लेक्शन नाही झालं म्हणजे आपला स्लॅब क्रॅक जायला नको, आणि क्रॅक गेला म्हणजे तो फेल्युअर होणार आहे. त्या फेल्युअरपासून वाचवण्यासाठी आपल्याला हा L/D रेशो मेंटेन करावा लागतो. सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर, जास्त आपल्याला याच्यात रिसर्च करायचा नाही आहे, आपल्याला फक्त 20 मार्क घ्यायचे. मग ते कसे घ्यायचे सोप्या पद्धतीने, अतिशय सोपं आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, हा झाला कॅन्टिलिव्हर स्लॅब, हा झाला सिम्पली सपोर्टेड स्लॅब. त्याच्यानंतर कंटिन्युअस स्लॅब म्हणजे काय, मोठी बिल्डिंग आहे अशी, आता हीच म्हणा, हा एक स्लॅब झाला, तो एक स्लॅब झाला, तिकडच्या रूमचा एक स्लॅब झाला, म्हणजे 1 2 3 स्लॅब आहे ना असे लागून, म्हणजे एका झाले कंटिन्युएशनमध्ये झाले कंटिन्युअस स्लॅब. मग त्याच्यासाठी L/D रेशो किती मेंटेन करायचा. एकटा स्लॅब, नुसता सिम्पली सपोर्टेड स्लॅब आपल्याला कुठं पाहायला भेटतो, जिथं एकच रूम असेल, म्हणजे सिक्युरिटी कॅबिन झालं समजा, ते जर बिल्डिंगच्या बघा मोठमोठ्या बिल्डिंगच्या बाहेर सिक्युरिटी कॅबिन असतात, ते जर स्लॅबचे केल्या तो एकच रूम असतो ना, मग तो सिम्पली सपोर्टेड स्लॅब झाला. बाकी आपलं समजा 2 BHK जरी घर असलं, 3 BHK जरी असलं तरी ते कंटिन्युएशनमध्ये असतात स्लॅब. समजा असे 3 रूम असले तर तो एक अख्खा स्लॅब पकडला जातो. किंवा जर रो हाऊस बघा तुम्ही, रो हाऊस एका लाईनीत असतात, ते कंटिन्युअस स्लॅबच असतात. कळलं का. मग आता आपल्याला तुम्हाला तुमच्या लेवलला फक्त सिम्पली सपोर्टेड स्लॅबचं न्यूमरिकल येणार, त्याच्यामध्ये 1 वे स्लॅब आणि 2 वे स्लॅबचं न्यूमरिकल येणार, त्याच्यानंतर कॅन्टिलिव्हर स्लॅबचं न्यूमरिकल येणार. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच येणार नाही. एक्झामला 1 वे स्लॅब, 2 वे स्लॅब, सिम्पली सपोर्टेड आणि कॅन्टिलिव्हर स्लॅब हे 3 न्यूमरिकल, त्याच्याच नोट्स दिलेल्या आहे मी तुम्हाला, ते 3च न्यूमरिकल येतील, कोणतेही 2 येतील त्याच्यातले. 10 20 मार्क, आणि थेअरी विचारली 4 मार्काला तर 24 मार्क. टोटल युनिट आपलं 24 मार्काचं आहे. 3च न्यूमरिकल येतील पेपरला, 1 वे स्लॅबचं एक येईल, 2 वे स्लॅबचं एक येईल आणि कॅन्टिलिव्हर स्लॅबचं येईल. या तिघांपैकी कोणतेही 2 आपल्याला कंपल्सरी सॉल्व करावं लागतात एक्झामला. म्हणजे ऑरला जरी असले तरी पण ते असे ऑर देतात ते की ते आपल्याला सॉल्वच करायचे असतात. एक तर कॅन्टिलिव्हर सॉल्व करावं लागेल आणि 1 वे करावं लागेल, किंवा नुसता 2 वे करावं लागेल, किंवा 1 वे आणि कॅन्टिलिव्हर करावं लागेल. मग आता हे 1 वे स्लॅब कोणाला म्हणतात, 2 वे स्लॅब कोणाला म्हणतात, हे सगळं सांगणार आहे. फक्त तुम्ही नाव कानावरून जाऊ द्या की 1 वे स्लॅब म्हणजे काय, 2 वे स्लॅब म्हणजे काय. ओके, हे आपल्याला बघायचं आहे. आता हे टेस्टिंगचा पार्ट झाला. मी तुम्हाला सांगतो, ज्याचा स्लॅबचा प्रोजेक्ट असेल त्यांनी येडापणा करू नका. स्लॅब हा टेस्ट केला जात नाही. तुम्हाला कास्ट करायला नुसता 1 मीटर बाय 1.5 मीटर, 1 मीटर बाय 1.5 मीटरचा स्लॅब उचलायलाच 10 पोरं लागतात, ते बी इंजिनिअरिंगच्या वयाचे. इंजिनिअरिंग म्हणजे 22-24 वयाचे 10 पोरं लागतील तो स्लॅब उचलायला. 1 मीटर केवढा असतो, एवढा 1 मीटर, एवढा 1 मीटर आणि एवढा 1.5 मीटर आणि 150 mm थिकनेस. कारण की डेन्सिटी काय राहते कॉन्क्रीटची, 25 kN पर मीटर क्यूब. मग 1 मीटर क्यूबला 25 kN आहे, तर करा ना, समजा 1 बाय 1.5 बाय 0.15 किती येतं बघा, 1 × 0.75 गुणिले 25 करा, 25 करा, 0.75 गुणिले 25, 18.75 kN. म्हणजे किती वजन झालं ते, न्यूटनमध्ये किती येईल ते, 1875 न्यूटन. आणि डिवाइड बाय जर आपण 10 केलं तर 1875 किलो, 1875 किलोचा स्लॅब. 10 न्यूटन म्हणजे 1 किलो ना, 10 न्यूटन म्हणजे 1 किलो ना. मग जर 18,750 न्यूटन असेल तर डिवाइड बाय 10 करावं लागेल ना, म्हणजे 1875 किलो. तुमच्या एका पोराचं वजन किती, 50 किलो, तो 1875 किलोचा तेवढा स्लॅब होईल. मग विचार करा त्याला उचलायला किती लागणार आहे, आणि तो उचलून तुम्हाला टेस्टिंगला ठेवायचा आहे, क्रेन बिन आणावं लागेल. एवढा खर्च डिप्लोमा लेवलला तुम्ही करणार नाही ना, इंजिनिअरिंग लेवलला करणार आहे. ओके, म्हणून मास्तर तुम्हाला काय सांगतील कॉलेजला, याला टेस्ट करा ते करा, त्यांचं ऐकायचं नाही, असं पॉसिबलच नाही आहे. तुम्ही वाटल्यास कोणत्याही दिग्गज माणसाला, केकेवाकच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ढाके सर म्हणून PhD झालेले डॉक्टर इंजिनिअरिंग कॉलेजला, त्यांना विचारा, त्यांची स्ट्रक्चरमध्ये PhD झाली, त्यांनी स्वतः डिझाईन केलेले स्लॅब, किंवा कोणत्याही स्ट्रक्चरल इंजिनिअरला विचारा. स्लॅब हा
कॉलेजमध्ये तरी नाशिकच्या कोणत्याच कॉलेजमध्ये अरेंजमेंट नाही स्लॅब टेस्ट करायची. त्याच्यामुळं प्रोजेक्ट घेताना असे व्यवस्थित घ्या जरा, नाही तर काही सांगतोय कोणी मग तो उचलायचा, त्यालाही काय माहिती नाही, तुम्हालाही काय माहिती नाही, आणि वेळेवर नंतर ॲट द एंडला अरे काय भेटत नाही, मग थेअरी करायची, नुसती थेअरीच घ्यायची आणि ब्लॅक बुक बनवून सबमिट करून द्यायची, त्याला काय अर्थ नाही. ओके, आणि तसंच करायचं असं तर मग रेडीमेड उचला, काय डोक्याला ताण नका घेऊ. त्याचे तुम्ही काही किती पुढं केलं तुम्हाला तेवढेच मार्क भेटणार आहे जे तुमच्या वर्गातले एकदम बोगस पोराला भेटणार आहे. त्याच्यामुळं प्रोजेक्टचं टेन्शन घ्यायचं नाही. 5 मार्क जास्त किंवा 10 मार्क जास्त भेटण्यासाठी आपला अख्खा 4th इयरचं आपलं मेहनत वाया घालवायची, जे तुम्ही इकडं सब्जेक्टला देऊन तुमचे मार्क चांगले पडतील आणि तुम्ही चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घेणार. प्रोजेक्टमध्ये टाईम जाणारच आहे प्रोजेक्टमध्ये. ओके, त्याच्यामुळं रिकामे कामं करायचे नाही. गपचूप भेटल तो घेऊन घ्यायचा, हळूहळू त्याच्यातलं एक एक पार्ट द्यायचा, सबमिट करून द्यायचा. तुम्हाला स्वतःला करायचा असेल तर फार कमी वेळ जा त्याला, असा घ्या की पटकन होऊन जाईल. नाही तर तुमचं अख्खं सेमिस्टर त्याच्यात जातं निघून, तुम्हाला अभ्यास करायला वेळ भेटत नाही. प्रोजेक्टचं काम आहे, सेल्फ स्टडी बाजूलाच राहतो आणि मार्क पडतात 60 मार्काला ब्रह्मा व्हॅली कॉलेज भेटेल तुम्हाला इंजिनिअरिंगला. तशीच परिस्थिती. म्हणून जे सांगतोय ते अनुभवाने सांगतोय. चला आपण कम बॅक इथं येऊ, लक्ष द्या. मग आता सर्वात महत्त्वाचं आपल्याला टाईप ऑफ, हे तर झालं स्लॅब तुम्हाला माहिती आहे हा एक स्ट्रक्चरल मेंबर आहे. स्लॅबबद्दल जर लिहायचं झालं तर इट इज द स्ट्रक्चरल मेंबर, बरोबर, विच हॅविंग 1 डायमेन्शन इज मोर लेस दॅन कम्पेअर टू अदर 2 डायमेन्शन, हा दुसरा पॉईंट. त्याच्यानंतर स्लॅब ऑलवेज टेक ट्रान्सवर्स लोडिंग इन दी फॉर्म ऑफ UDL, तिसरा पॉईंट. स्लॅब हा नेहमी UDL लोड घेतो, कधीच स्लॅबवर पॉईंट लोड येत नाही किंवा पॉईंट लोडला टेस्ट करत नाही. आपण जरी इथं उभं आहे, मी जरी इथं उभं आहे, तरी माझ्या वजनाची UDL तयार होऊनच त्या स्लॅबवर डिस्ट्रीब्यूट होणार आहे. आणि ती कशामुळे होते तर स्लॅबमध्ये आपण स्टील टाकतो. तुम्ही जर तुमची कुठं साईट चालू असेल आणि तुम्ही व्हिजिट केली असेल स्लॅबवर उभे राहिले असेल तर असं करून बघायचं, स्लॅबवर बाउन्स होता तुम्ही तर ते नुसतं तो एकच बार नाही हालत, अख्खी जाळी हालती त्या स्लॅबची पूर्ण. तसं असतं ते डिस्ट्रीब्युशन ऑफ लोडिंग, तो नंतरचा भाग आहे. मी तुम्हाला त्याचं एक GIF राहतं ना आपलं, ते व्हिडिओ टाईप एक GIF क्लिप राहते, ती तुम्हाला पाठवल मी, लोड कसा डिस्ट्रीब्यूट होतो स्ट्रक्चरचा. चला तो भाग वेगळा. आता स्लॅब म्हणजे काय कळालं का, कॉमन सेन्स वापरायचा, वरती बघायचं, तो जो असणार आहे तो स्लॅब असणार आहे. आता दुसरा पार्ट, टाईप ऑफ स्लॅब. किती टाईप ऑफ स्लॅब असतात, टाईप ऑफ स्लॅब. ओके, आता याच्यामध्ये सर्वात पहिले येतो तुमचा सिम्पली सपोर्टेड स्लॅब, त्याच्यानंतर कॅन्टिलिव्हर स्लॅब, त्याच्यानंतर कंटिन्युअस स्लॅब. हे महत्त्वाचे जे तुम्हाला एक्झाममध्ये कामात येणार आहे. त्याच्यानंतर आता सिम्पली सपोर्टेड हा 1 वे सुद्धा असू शकतो, हा 2 वे सुद्धा असू शकतो. हे 1 वे का असतं, 2 वे का असतं, मी सगळं समजून सांगणार आहे. कॅन्टिलिव्हर नेहमी 1 वे स्लॅब असतो, कॅन्टिलिव्हर नेहमी 1 वे स्लॅब असतो. आणि कंटिन्युअस स्लॅब हा 1 वे पण असू शकतो किंवा हा 2 वे पण असू शकतो, डिपेंड करतं. हे झाले अकॉर्डिंग टू सपोर्ट, अकॉर्डिंग टू सपोर्ट टाईप झाले स्लॅबचे. त्याच्यानंतर नेक्स्ट जर बघायचं झालं तर पोस्ट टेन्शन स्लॅब, त्याला PT स्लॅब म्हणतात. ओके, तो सिलेबसला नाही आहे तुम्हाला. PT स्लॅब म्हणता, पोस्ट टेन्शन स्लॅब, तो सिलेबसला नाही आहे तुम्हाला. आपल्याला फक्त एवढेच महत्त्वाचे आणि तेवढेच बघायचे. त्याच्यानंतर स्लॅब फक्त कॉन्क्रीटचाच असतो का तर नाही, स्टील स्लॅब, त्याच्यानंतर वुडन स्लॅब, डिफरंट टाईप ऑफ मटेरियलचा असतो. हा पण आपल्याला सिलेबसला नाही आहे, हा पण आपल्याला सिलेबसला नाही आहे. ओके, मग आपल्याला सिलेबसला काय तर आपल्याला सिम्पली सपोर्टेड 1 वे स्लॅब आणि 2 वे स्लॅब आहे.
आणि कॅन्टिलिव्हर स्लॅब आहे, हा पण आपल्याला सिलेबसला नाही आहे कंटिन्युअस स्लॅब डिप्लोमा लेवलला. आणि इंजिनिअरिंग लेवलला जरी हा असला तरी इंजिनिअरिंग लेवलला आपल्याला तो सॉल्व करायला घ्यायचा नाही आहे, कारण की एकच न्यूमरिकल 1 तास खातो. पेपर आपला असतो 3 तासाचा. 10 मार्क 12 मार्क किंवा 15 16 मार्काला जरी विचारला, 17 मार्काला जरी विचारला तरी 17 मार्क 70 मार्कापैकी 17 मार्काला तुम्ही 1 तास घालवला तर पुढचा पेपर तुम्ही सॉल्वच करू शकत नाही, कारण की 1 तास घालून 17च मार्क भेटणार आहे तुम्हाला याचे. आणि 17 मार्कात आपण पास नाही होत. 70 पैकी आपल्याला किती लागतात? मिनिमम 28 लागतात. त्याच्यामुळं पॉसिबल नाही आहे, म्हणून तिथं सुद्धा घ्यायचं नाही. इंजिनिअरिंगच्या पोरांनाही मी सांगतो की हा सॉल्व करायचा नाही. तुम्ही आता इंजिनिअरिंगला नाही आहे, तुम्हाला फक्त 1 2 3 हे अभ्यासायला एवढेच आहे, पेपरला पण एवढेच येणार आहे आणि याच्याबद्दलच आपल्याला सगळं बघायचं आहे. ओके, कळालं? स्लॅब काय असतो, स्लॅबवर लोडिंग कोणता येतो. आपल्याला जर ओरलसाठी प्रश्न विचारला तर ओरलसाठी हे विचारू शकतात की टाईप ऑफ स्लॅब. त्याच्यानंतर ओरलसाठी विचारू शकतात की स्लॅबवर लोडिंग कशी येते, लोडिंग पण कशी येते आणि टेस्टिंग पण कशी होते. जर त्यांनी विचारलं तुला स्लॅब टेस्ट करायचा आहे तर कसा करशील तू, तर त्यांना सांगायचं की सर स्लॅबला आपल्याला जर टेस्टच करायचं आहे तर आपण UTM किंवा CTMवर करू शकत नाही, त्याला स्पेशल अरेंजमेंट करावी लागते. आणि ती अरेंजमेंट म्हणजे जर आपल्याला इथं करायचे असेल तर आपण 2 भिंती बांधू शकतो, 9 इंचाच्या 2 भिंती बांधू शकतो अशा, आणि त्या भिंतींवर तो स्लॅब ठेवायचा आणि त्याच्यावरती रेतीच्या गोण्या अशा रचत जायच्या आणि खाली त्या स्लॅबच्या खाली एक्सटेन्सोमीटर लावायचं. एक्सटेन्सोमीटर म्हणजे काय, तुम्ही लॅबमध्ये जेव्हा तुमचा कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीचा विषय होता तेव्हा तुम्ही तो बार तोडला आहे का लॅबमध्ये, स्टीलचा बार, माइल्ड स्टीलचा बार. तो बार जेव्हा त्या मशीनला अटकवतात तेव्हा एक काळ्या कलरचं इन्स्ट्रुमेंट लावतात त्याला. जर तुमच्या कॉलेजला डिजिटल UTM असेल तर, मॅन्युअल UTM असेल तर नाही, डिजिटल UTM असेल कॉलेजला, कम्प्युटरने तुमचा ग्राफ निघत असेल, नवीन UTM असेल तर एक काळ्या कलरचं इन्स्ट्रुमेंट लावतात. त्या अशा 2 वायरी असतात, त्याला त्या वायरी अटॅच करून असे डब्बे असते काळ्या कलरचे, त्याला एक्सटेन्सोमीटर म्हणतात. त्याच्यात आपल्याला डिफ्लेक्शन कळतं की लोड आल्यावर तो किती बेंड झाला आहे, लोड आल्यावर तो किती बेंड झालेला आहे. ते एक्सटेन्सोमीटर आपल्याला त्या स्लॅबच्या खाली लावावं लागतं. अशी अरेंजमेंट आपण करतो स्लॅब जर टेस्ट करायचा असेल तर. ओके, पण जनरली असं काही आपल्याला करायचं नाही आहे. ओके, एवढे हेवी प्रोजेक्ट आपल्याला घ्यायचे नाही आहे आणि करायचं पण नाही. स्लॅब म्हणजे काय कळालं, स्लॅबवर टेस्ट कशी केली जाते, लोड कसं काय येतो ते कळालं. UDLच्या फॉर्मॅटमध्ये नेहमी लोड येणार आहे स्लॅबवर, पॉईंट लोड कधीच घ्यायचं नाही, येणार नाही. ओके, त्याच्यानंतर L/D रेशो काय असतो की याचे डायमेन्शन मेंटेन करावं लागतात. काही कोणाच्या मनात आलं मला डायरेक्ट रूम 1 किलोमीटरचा रूम बांधायचा आहे, मग तो 1 किलोमीटरचा स्लॅब टाकल, पॉसिबल आहे का? 1 किलोमीटरचा स्लॅब जर त्यांनी टाकला तर तो त्याच्या वजनानेच बेंड होऊन जाईल. त्याच्यावर राहायला येणारे लोक बाजूला, तो त्याच्या वजनाने, म्हणून ते मेंटेन म्हणजे आपलं डोकं कुठेही चालणार आहे. मग आपल्याला कंट्रोल ठेवण्यासाठी IS कोड दिलेला आहे की तू असंच कर, तुझं डोकं नको चालू. मग L/D रेशो आपल्याला मेंटेन करायचं आहे. ओके, मग L/D रेशो कशासाठी, तर याची जॉमेट्री मेंटेन झाली पाहिजे, त्याचं डिफ्लेक्शन होऊ नये. आणि डिफ्लेक्शनमुळे काय होतं तर क्रॅक जातात, क्रॅकमुळे काय होतं आपला स्ट्रक्चर फेल्युअर होतं, ते होऊ नये याच्यासाठी आपल्याला ते दिलेलं आहे IS कोडमध्ये. त्याच्यानंतर टाईप ऑफ स्लॅब आपल्याला महत्त्वाचे, हे ओरलला सुद्धा विचारले जातात. कोणते कोणते टाईप ऑफ स्लॅब आहे, सिम्पली सपोर्टेड, कॅन्टिलिव्हर, कंटिन्युअस, अकॉर्डिंग टू सपोर्ट आहे. त्याच्यानंतर मटेरियल बघितले तर इकडं पोस्ट टेन्शन हा प्रीस्ट्रेसिंगमध्ये येतो, प्रीस्ट्रेस कॉन्क्रीटमध्ये येतो. पोस्ट टेन्शन कॉन्क्रीट आणि प्री टेन्शन कॉन्क्रीट तुम्ही बघितलंय, तर त्याच्यामध्ये पोस्ट टेन्शन स्लॅब एक असतो. त्याच्यानंतर इकडं स्टील स्लॅब, वुडन स्लॅब आणि अजून असे भरपूर स्लॅब असतात वेगवेगळ्या टाईपचे. आपल्याला ते करायचे पण नाही डिझाईन आणि आपल्याला त्याच्याबद्दल काही ऐकायचं पण नाही आहे. महत्त्वाचं काय एवढंच आहे, लिहायचं असेल तर हे लिहून घ्या, हे लिहायची काही गरज नाही, मी तुम्हाला समजून सांगितलंय. चला लक्ष द्या, नाही लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. आता मोस्ट इम्पॉर्टंट, तुमचा कोणताही इंटरव्ह्यू असो, तुमचा इंटरव्ह्यू असो, तुमची एखादी एक्सटर्नल ओरल असो, तुम्ही इंजिनिअरिंगला असो, तुम्ही डिप्लोमाला असो किंवा इंजिनिअरिंग झाल्यावर MTechला असो, PhDला असो, बेसिक क्वेश्चन जर स्लॅबवर विचारला जाईल, तुम्हाला म्हणतील 1 वे स्लॅब आणि 2 वे स्लॅब मधला डिफरन्स सांगा.
एक्झामला सुद्धा थेरीमध्ये क्वेश्चन 4 मार्काला कंपल्सरी विचारला जातो आणि इंटरव्ह्यू ओरलच्या हिशोबाने सुद्धा महत्त्वाचं आहे की आपल्याला विचारलं जातं की वन वे स्लॅब कोणाला म्हणता आणि 2 वे स्लॅब कोणाला म्हणता, मेन डिफरन्स काय वन वे स्लॅब आणि 2 वे स्लॅब. समजा तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यूला बसलेले किंवा तुम्ही एखाद्या तुमच्या एक्सटर्नल ओरलला बसले कॉलेजच्या आणि तुम्हाला बसल्या बसल्या विचारलं तुमच्यावरती जो स्लॅब आहे तो 1 वे का 2 वे, हे कसं सांगणार? बसल्या बसल्या बघ वरती सांग मला 1 वे स्लॅब आहे का 2 वे स्लॅब आहे, कसं सांगणार? कसा डिफरन्स करणार तुम्ही तो 1 वे का 2 वे? तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं स्ट्रक्चरल प्लॅन त्यांनी दिलेला नाही, काहीच दिलं नाही, गेल्या गेल्या बसले आणि विचारलं ज्या रूममध्ये बसलाय त्यास तो स्लॅब मला सांग 1 वे का 2 वे. ओके, तर असं जर आपल्याला सांगायचं असेल तर आपल्याला काय माहिती पाहिजे, तर त्या स्लॅबचे डायमेन्शन माहिती पाहिजे. मग त्यांना विचारायचं की सर डायमेन्शन काय, त्यातल्या त्यात तो आगाऊ असला तर म्हणणार मी नाही सांगणार डायमेन्शन, तरी सांग. मग तरी कसं सांगायचं? डायमेन्शन माहिती नाही, काहीच माहिती नाही, फक्त वरती बघायचं आहे ना आपल्याला सांगायचं आहे तो 1 वे स्लॅब आहे का 2 वे स्लॅब आहे. तर काय असतं, तुम्हाला नॉर्मली इन जनरल तुमची नॉलेज तेवढं डेव्हलप झालं पाहिजे की आपल्याला स्लॅबकडे बघून डायमेन्शन कळले पाहिजे अंदाजे. जरी अंदाज नाही बांधता आला तरी खाली आपल्या रूममध्ये टाईल्स असतात, जनरली टाईलची साईज आपल्याला माहिती पाहिजे. समजा 600 mm बाय 600 mm ची आहे का 3 बाय 3 फूट बाय 3 फूटची, 1 मीटर बाय 1 मीटरची टाईल आहे. समजा आता आपण इथं बसलेलो आहे, ही 600 mm ची टाईल आहे, 2 फूट 2 बाय 2 ची टाईल आहे. तर असे मला डायमेन्शन मोजायचे असेल तर पटकन मोजू शकतो ना मी. किती टाईल आहे? 1 2 3 4 5 6 टाईल आहे, बरोबर. 2 फूट बाय 2 फूट 2 बाय 2 ची टाईल आहे. मग 6 टाईल असल्यामुळे 6 दुने 12, किती फूट झाले? 12 फूट झाले. आणि ॲप्रॉक्सिमेटली 3.28 फूट म्हणजे 1 मीटर. मग 12 डिवाइड बाय 3.28 केलं तर ॲप्रॉक्सिमेट 3 धरा, 4 मीटर येतो. म्हणजे एक डायमेन्शन तुम्हाला भेटून गेलं ना बसल्या जागी 4 मीटर. सिमिलर हे 4 ने ते 5 असेल, बरोबर. म्हणजे तुमच्याकडे डायमेन्शन आले. सांगतोय तुम्हाला की आपला विचारलेला क्वेश्चन पुढे जाऊ देण्यापेक्षा त्यांनी जर विचारलं बसल्या बसल्या सांग मला हा स्लॅब कोणता आहे, तर आपण त्याला विचारायचं सर याचे डायमेन्शन कळतील का मला? तो जर म्हटलं ठीक आहे घे हे डायमेन्शन तर ओके, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. तो जर नाहीच म्हटला नाही द्यायचे तरी सांग, तर मग मोजून घ्यायचे खाली. ओके, मग ते वरती बघून तर तुम्हाला अंदाज येणार नाही, खाली टाईल्स बघून अंदाज येईल. त्यासाठी एका टाईल काय साईजच्या असतात ते तुम्हाला माहिती पाहिजे. मेन म्हणजे तुम्हाला मार्केट सर्वे करायला लावतात, त्यासाठीच करतात की टाईलच्या मार्केटमध्ये किती बाय कितीची टाईल अवेलेबल आहे हे माहिती पाहिजे. म्हणजे कोणती गोष्ट कुठं लिंक होते याच्यासाठीच राहतं. म्हणजे टाइमपास करायला दुकानात जायचं, मार्केट सर्वे रिपोर्ट घेऊन यायचा असं नाही करावं लागत, काहीतरी त्याला महत्त्व असतं. ओके, तो प्रश्न ओरला तुम्हाला कामात येईल. आता तुमच्याकडे डायमेन्शन आहे, 2 डायमेन्शन आहे, एक एक्स डायरेक्शनचे डायमेन्शन असतील, एक वाय डायरेक्शनचे डायमेन्शन असतील. मग एक्स डायरेक्शनची पण लेंथ असणार आहे, मी याला म्हणतो LX आणि याला म्हणतो LY. चालेल. समजा आता हे दोन्ही डायमेन्शन आहे, मग आपल्याला सांगायचं आहे की तो 1 वे का 2 वे. जर पहिला पॉईंट, जर LY बाय LX चा रेशो, लक्षात घ्या LY बाय LX चा रेशो जर ग्रेटर दॅन इक्वल टू 2 आला तर त्याला मी काय म्हणणार 1 वे. त्या स्लॅबला मी काय म्हणणार, तो काय 1 वे स्लॅब आहे. जर LY बाय LX चा रेशो लेस दॅन 2 आला तर त्याला मी काय म्हणणार 2 वे स्लॅब. मी तुम्हाला आता सांगितलं की LX माझा 4 मीटर आहे आणि LY 5 मीटर आहे. करा 5 बाय 4 किती येतं? 5 बाय 4 किती येतं? नाही 5 बाय 4 करा, किती येतं? 1.25 म्हणजे 2पेक्षा कमी आहे. म्हणजे मग हा रूमचा स्लॅब कोणता असेल? अरे कस काय बॉस, 2 वे राहील ना, 2पेक्षा कमी आलं ना, 1.25 2 पेक्षा कमी ना, म्हणजे तो काय असणार आहे 2 वे. असं सांगायचंय तुम्हाला. मी अंदाजे डायमेन्शन घेतले 4 बाय 5, ते काही असू शकतं. समजा ते डायमेन्शन आलं तुमचं 8 बाय 3 करा, म्हणजे तो कोणता आहे कळालं. म्हणजे असं सांगायचंय, बसल्या जागी आपल्याला काहीच माहिती नाही आणि ओरलला इंटरव्ह्यूला प्रश्न विचारला स्लॅब सांग कोणता आहे, ते नॉलेज तुमचं स्ट्रॉंग असणार आहे.
कळलं? आता दुसरा टाईप. आता जर आपल्याला सेकंड ह्याच्यात, आता जर आपल्याला त्यांनी स्ट्रक्चरल प्लॅन दिला, स्ट्रक्चरल प्लॅन दिला, पूर्ण बिल्डिंगचा प्लॅन आपल्या हातात दिला आणि सांगितलं हा बोर्ड दाखवून की हा S1 नावाचा स्लॅब आहे, हा 1 वे का 2 वे सांग, तर कसं ओळखायचं? स्ट्रक्चरल प्लॅन दिलाय आता, ओके. किंवा चला स्ट्रक्चरल प्लॅन नाही, सेंटर लाईन प्लॅन आहे. सेंटर लाईन प्लॅन कसा असतो इथं काढून दाखवतो मी. समजा हे स्लॅबचे गाळे दिले S1, S2, S3. सिमिलर वे मध्ये हे स्लॅबचे इथं गाळे दिले S1, S2, S3 आणि S4 असा प्लॅन दिलाय. सेंटर लाईन प्लॅन. सेंटर लाईन प्लॅनमध्ये फक्त तुम्हाला असे कॉलम समजा दिलेले, कॉलम आणि बीमच्या पोझिशन दिलेलं आहे आणि याच्यावरून तुम्हाला सांगितलं की S1 नावाचा जो स्लॅब आहे तो 1 वे का 2 वे हे मला सांग. आता याच्यामध्ये एक चिन्ह राहतं ते ओळखायचं. जर तुम्हाला असं चिन्ह दिसलं तर त्याला त्या स्लॅब जर S3 विचारला आणि त्याच्यामध्ये असं चिन्ह असेल, चिन्ह कसं आहे बघा, तर ते 1 वे स्लॅबचं चिन्ह आहे. कळलं का? आणि जर समजा हा S1 आहे आणि हा 2 वे असेल तर तुम्हाला चिन्ह कसं असणार आहे, असं चिन्ह असणार आहे. हे प्लॅन मध्ये हे बघावं लागेल तुम्हाला. काय नोटीस करायचं ते पण शिकून घ्या स्ट्रक्चरल प्लॅन आल्यावर. असं जर चिन्ह असेल तिथं तर त्या स्लॅबला काय म्हणू आपण, 1 वे. ओके. मग बाकीचे 2 वे पण असू शकतात, चिन्हावर डिपेंड आहे. मी आता इथं दाखवत नाही, जास्त गडबड होईल. असं चिन्ह असेल तर 1 वे, असं चिन्ह असेल तर 2 वे. ओके. याचा अर्थ काय होतो, लोडिंग 2 डायरेक्शनला आहे किंवा सपोर्ट 2 डायरेक्शनला आहे. त्याच्यानंतर थर्ड डिफरन्स की अजून कसं ओळखायचं. स्ट्रक्चरल प्लॅन दिलाय तर स्ट्रक्चरल प्लॅनमध्ये स्लॅबमध्ये आपण इस्टिमेशनमध्ये काय शिकलो, 2 टाईप ऑफ स्टील शिकलो, 2 शेप ऑफ स्टील शिकलो आपण. स्लॅबमध्ये 2 शेप ऑफ स्टील असतात. कोणते कोणते? एक असतं तुमचा बेंटअप बार, बेंटअप बार त्याला म्हणतो आपण मेन स्टील, मेन स्टील. आणि दुसरा असतो तुमचा स्ट्रेट बार, स्ट्रेट बार त्याला आपण म्हणतो स्लॅबमध्ये डिस्ट्रीब्युशन स्टील. 1 वे स्लॅबमध्ये एका डायरेक्शनला मेन स्टील असतं म्हणजे बेंटअप बार असतो आणि दुसऱ्या साईडच्या डायरेक्शनला स्ट्रेट बार असतो म्हणजेच डिस्ट्रीब्युशन बार असतो. त्याला 1 वे स्लॅब आपण म्हणतो. आणि 2 वे स्लॅबमध्ये दोघं पण साईडला मेन बार असतात म्हणजे दोघंही साईडला बेंटअप बार असतात. म्हणजे इथं जर आपल्याला डायग्राम काढायची झाली तर इथं डायग्राम कशी येईल, एका साईडला तुमचे बेंटअप बार आणि एका साईडला फक्त स्ट्रेट बार. ही झाली 1 वे स्लॅबची डायग्राम चित्र बघून, स्ट्रक्चरल प्लॅन बघून. आणि इकडे तुम्हाला बेंटअप बार इन बोथ डायरेक्शन. म्हणजे कसं, हा स्लॅबचा गाळा असेल, हॉरिझॉन्टली पण बेंटअप बार आणि वर्टिकली पण बेंटअप बार. कळतंय ना फरक, कळतोय ना याच्यातला आणि याच्यातला फरक काय. दोन्ही डायरेक्शनला बेंटअप बार असेल तर तो 2 वे स्लॅब असणार आहे. बघून कसं सांगायचं हे झालं. कळालं? कळालं का मला सांगा, फरक कळाला का? 1 वे स्लॅब, 2 वे स्लॅब किती पॉईंट दिले आपण, एक. म्हणजे याला आपण काय म्हणतो, LY/LX च्या रेशोला काय म्हणतो आपण, ॲस्पेक्ट रेशो. काय म्हणतो, ॲस्पेक्ट रेशो. ॲस्पेक्ट रेशोवरून ठरवतो आपण, ॲस्पेक्ट रेशोवरून ठरवतो तो 1 वे स्लॅब आहे का 2 वे स्लॅब आहे. ओके. बेसिक आणि टेक्निकल डिफरन्स सांगितला मी सोप्यातल्या सोप्पा लक्षात ठेवण्यासाठी. ओके. त्याच्यानंतर हे साईन, त्याच्यानंतर बारचे बेंटअप बार कसे, म्हणजे बेंटअप बारला मेन स्टील म्हणतात आणि जे दुसरं राहतं स्ट्रेट बार त्याला डिस्ट्रीब्युशन स्टील म्हणतात. 2 प्रकारचे स्टील असतात. आता ते जर इथं मोठ्या स्केलमध्ये दाखवायचे झाले
मी तुम्हाला इस्टिमेशनमध्ये ऑलरेडी याची डायग्राम ड्रॉ करून दिलेली. शीट काढताना सुद्धा असे 2-3च दाखवायचे. नाही तर आले स्लॅबमध्ये 100 बारने 100 लाईनी मारत बसले तिथं, तर ते काही राहणारच नाही. ते 100 लाईनी तुमच्या शीटमध्ये मावणारच नाही. पण तरी कॉलेजवाले सांगतात करायला, ठीक आहे, आता तुम्ही त्यांचं ऐका. पण जनरली असंच दाखवतात, जास्त खिचडी करत नाही, कळायला पाहिजे. आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं याचा सेक्शन ड्रॉ करता आला पाहिजे. मी तुम्हाला रविवारी सांगितलं की मी तुम्हाला आज सांगणार आहे की सेक्शन कसा ड्रॉ करायचा. सर्वात महत्त्वाचं, जर समजा मी अशी सेक्शन लाईन ड्रॉ केली x6, म्हणजे काय की असा कट केला मी स्लॅब. मग जर मी असा कट केला तर मला क्रॉस सेक्शन कसं दिसेल असा. आता कोणतं स्टील कट होतोय सांगा मला. आता हे मेन बार आहे, हे मेन बार आहे आणि हे डिस्ट्रीब्युशन बार आहे. डिस्ट्रीब्युशन स्टील आहे आणि हे मेन स्टील आहे. कोणतं स्टील कट होत आहे बरोबर, आणि अख्खं कोणतं दिसणार आहे मेन स्टील बरोबर. म्हणजे कट होतंय, तुम्हाला सांगितलं मी रविवारीच कालच की कट होणारं गोल दिसणार आहे मला. कट होणारं काय दिसणार आहे, गोल दिसणार आहे. आणि जे अख्खं दिसणार आहे ते मला असं दिसणार आहे. आता हा पहिला बार मला असा दिसेल, हा पहिला बार. मी इकडे बघतोय ना, ॲरो इकडे, म्हणजे इथून इकडे बघायला सुरुवात केली. माझे डोळे इकडे, मला खालचं दिसणार नाही बरोबर. मग पहिला हा दिसला आणि इकडे गेलो, असा बघत बघत गेलो, दिसला. इकडे गेलो, हा मागचा पण दिसेल ना मला. म्हणजे इथून हा मागचा बार आपल्याला असा दाखवावा लागेल. आता हा जरी 2 साइड बेंटअप दिसत असेल, 2 साइड नाहीये इथं बघा, अल्टरनेट बेंटअप आहे. याला काय म्हणतात, अल्टरनेट बेंटअप. पण जेव्हा मी इकडून बघल ना तेव्हा ह्या साईडला उचकलेलं दिसेल आणि त्या साईडला उचकलेलं दिसेल जेव्हा मी खालून बघणार आहे तेव्हा. आता डिस्ट्रीब्युशन स्टील मी हे गोळे खाली पण काढू शकत होतो, मी वरतीच का काढले, काय कारण आहे. हे जे डिस्ट्रीब्युशन स्टील आहे ते वरतीच का काढलं आणि मेन स्टील खालीच का काढलं. नाही, काय होणार आहे, आपला आधी लोड स्लॅबवर येईल कॉन्क्रीटवर, नंतर लोड हा डिस्ट्रीब्यूट होईल ना, आणि मग मेन स्टील त्याचा लोड घेणार आहे. मग पहिले डिस्ट्रीब्युशन स्टील येईल ना वरती, आणि मग खाली मेन स्टील त्याला डिफ्लेक्शन पासून वाचवणार आहे. म्हणून मेन स्टील कुठं आलं, खाली आलं. शीटमध्ये हे दाखवताना आपण चुकतो, आपण जिट्या मारतो, आपण स्वतः बी काढलं तरी पण इथं हे गडबड करून टाकतो. आणि तो जर टेक्निकल पर्सन असेल समोर एक्सटर्नल ओरल घ्यायला, त्याला हे नोटीस होतं आणि तो विचारतो हे खालीच का काढलं, ते वरतीच का काढलं. तर लक्षात ठेवायचं, मेन स्टील नेहमी खाली असतं आणि डिस्ट्रीब्युशन स्टील नेहमी वरती असतं, म्हणून आपण हे असं दाखवलं. आता ह्या साईडचा समजा मी असा सेक्शन ड्रॉ केला, हा झाला सेक्शन x6. आता हा सेक्शन ड्रॉ करतोय y. सांगा आता कशी डायग्राम येईल याची. आता इकडेच काढतो मी, इकडूनच बघताय तुम्ही, असं काढतो. आता तो सेक्शन जर काढला तर कोणतं स्टील कट होतंय, मेन स्टील कट होतंय. मग गोळे कोणत्या स्टीलचे दिसतील, मेन स्टीलचे दिसतील. आणि कोणतं स्टील अख्खं दिसणार आहे बरोबर. आता ॲरो जरी तिकडं असले, मी जरी इथपर्यंत, मला माग डोळे नाही, पण हे पूर्ण न्यायचे ना असे सरळ पुढं, म्हणजे ते आहे, फक्त आपण दाखवले नाही. मग इथं डिस्ट्रीब्युशन स्टील असं, कळालं का. मेन स्टील हे त्याच्यानंतर इकडे हे मेन स्टील. तुम्ही सेक्शन कसा काढताय त्याच्यावर त्याची पोझिशन डिपेंड आहे, खाली आहे का वरती. आणि तेच सेक्शन मी तुम्हाला स्टँडर्ड काढून दिलेले आहे, जर तुम्ही बघितले तर.
बघा लास्टच्या पेजवर दिलेलं आहे मी तुम्हाला सगळं. आणि एक नोट पॉइंट लक्षात ठेवायचा, नोट पॉइंट एक, की मेन स्टील नेहमी शॉर्टर स्पॅनला असतो. मेन स्टील नेहमी शॉर्टर स्पॅनला अलॉंग. मग आता असंच नेहमी डोक्यात फिट नाही करायचं की सर हॉरिझॉन्टलच नेहमी शॉर्टर असेल आणि वायच नेहमी असा असेल, असाच स्लॅब असेल. म्हणजे छोटा स्पॅनच नेहमी हॉरिझॉन्टल असेल आणि मोठा स्पॅनच नेहमी व्हर्टिकल असेल असं ॲज्युम करायचं नाही. ही स्लॅब आपला आडवा पण असू शकतो. मग आता ह्या केसमध्ये LX कोणता होईल आणि LY कोणता होईल, त्याच्या मॅग्निट्यूडवर लक्ष द्यायचं आहे आपल्याला. छोटी डायमेन्शन कोणती ती LX आहे, मोठी डायमेन्शन कोणती ती LY. त्याची पोझिशनवर कधीच पाठ नाही करायची की हां नेहमी असाच हॉरिझॉन्टलच X, म्हणजे X म्हटलं म्हणजे तो हॉरिझॉन्टलच असणार आहे असं नाही. मॅग्निट्यूडवर जायचं. समजा 3x4 मीटर आहे, हा 4 मीटर आहे आणि हा 3 मीटर आहे, तर तो शॉर्टर असणार आहे, हा लॉंगर असणार आहे. मग त्याला LX द्यायचं, याला LY द्यायचं, कारण की ते मॅटर करेल तुमचं इथं रेशोला. आणि ही पहिली स्टेप असणार आहे आपली स्लॅब ओळखायची. जर पहिलेच चुकले तर खाली किती तुम्ही सॉल्व करा 0 मार्क भेटणार आहे. म्हणून लक्षात ठेवायचे. ओके, कळालं. आपला डिफरन्स बिटवीन जर विचारला तर हे 3 पॉईंट आणि अजून एखादा पुस्तकातला जरी तुम्ही पॉईंट लिहिला तरी पण इनफ होऊन जाणार आहे. हां, कारण की छोट्या एरिया नाही, छोट्या लेंथला. कारण की डिफ्लेक्शन सर्वात कमी जे येणार आहे ते बघ, जशी लेंथ वाढल तसं बेंडिंग वाढल, बरोबर ना. आणि बेंडिंग म्हणजे डिफ्लेक्शन आहे. आता तू एवढ्याशा फळीवर उभा राही ती बेंड नाही होणार, पण तू एवढ्या फळीवर उभा राही ती बेंड होईल. जशी लेंथ वाढते, स्लेंडरनेस रेशो तुम्ही एक टॉपिक शिकला असेल मॉसमध्ये, तो स्लेंडरनेस रेशो तुमच्या लेंथवर डिपेंड असतो. त्या स्लेंडरनेस रेशो म्हणजे ती बकलिंग जे बेंडिंग आहे त्याला मॅटर करतो तो स्लेंडरनेस रेशो. ती कन्सेप्टच्या बेसवर हे सगळं ठरवलंय. आधी आपण शिकताना पण मेकॅनिक्स शिकलो, मॉस शिकलो, टॉस शिकलो, मग RCC शिकलो ना. कन्सेप्ट तिकडून बिल्ड होत गेली आणि मग इथपर्यंत आलो. कळालं. आता काय लिहूनच घ्या, सगळंच लिहून घ्यायचं. चला लक्ष द्या. आता हेडिंग टाका, तुमच्या नोट्समध्ये पण आहे ते, डिझाईन ऑफ वन वे स्लॅब. डिझाईन ऑफ वन वे स्लॅब. आता स्टेप बाय स्टेप प्रोसिजर मी तुम्हाला ऑलरेडी दिली आहे नोट्समध्ये. तुमच्याकडे ज्या प्रिंटेड नोट्स आहे त्याच्यात जरी बघितलं तरी सेम स्टेप तुम्हाला दिसणार आहे. ओके, ह्या माझ्या हँड रिटन नोट्स तुम्हाला दिल्या आहे मी. आपल्या ज्या प्रिंटेड नोट्स आहे मोठ्या त्याच्यामध्ये सुद्धा स्लॅबचं डिझाईन तुम्हाला तसं दिसणार आहे. आता ते सगळं आहे, पण एका म्हणजे एक पिक्चराइज फॉर्ममध्ये कसं लक्षात ठेवायचं स्लॅबचं डिझाईन ते मी तुम्हाला आज सांगतो. जरा वेगळं ट्राय करू आपण. इकडं लक्ष द्या. आता स्लॅबच्या डिझाईनमध्ये मी तुम्हाला सांगितलंय कोणत्याही प्रकारचं डिझाईन असेल, कोणत्याही प्रकारचं डिझाईन, त्याच्यामध्ये काय करावं लागतं आपल्याला. डिझाईन करणं म्हणजे काय करणं सांगा. डिझाईन करायची एखादी गोष्ट. आता हा स्लॅब डिझाईन करायचा आहे म्हणजे काय करायचंय, अजून डेप्थ कॅल्क्युलेट करायची. अजून सांगा. हां बोला बोलत चला, तुम्ही बोलत चला. बघा लक्षात ठेवा, मी तुम्हाला डिझाईन ऑफ बीम मध्ये सुद्धा सांगितलं, आपलं शेअरचं डिझाईन झालं त्याच्यात सुद्धा सांगितलं की कोणतीही गोष्ट डिझाईन करायची असेल तर त्याची जॉमेट्री फाइंड आउट करावं लागते. मग आता हे स्लॅब म्हणजे कोणतं मटेरियल आहे, RCC मटेरियल आहे, रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट. म्हणजे आपल्याला सर्वात पहिले कॉन्क्रीटचे डायमेन्शन फाइंड आउट करावं लागतील. कॉन्क्रीटचे काय डायमेन्शन फाइंड आउट करावं लागतील. तर आता आपल्याला गिवन काय असतं, तर आपल्याला हे डायमेन्शन ऑलरेडी दिलेले असतात जे मी ब्ल्यू मध्ये इथं दाखवतोय. LX आणि LY हे ऑलरेडी दिलेले असतात.
आपल्याला फाइंड काय करायचे, डेप्थ फाइंड आउट करायची. म्हणजे कॉन्क्रीटमध्ये आपल्याला काढायचं काय, डेप्थ काढायची. कॉन्क्रीटमध्ये काढायचं काय, डेप्थ काढायची. मग डेप्थसाठी काहीतरी वेगळ्या स्टेप असतील त्या मी तुम्हाला सांगेल, तो नंतरचा पार्ट. स्लॅब डिझाईन करायचं म्हणजे काय करायचं, तर पहिले डेप्थ फाइंड आउट करायची. म्हणजे कॉन्क्रीटमध्ये एरिया दिलेला असतो आपल्याला स्लॅबचा, क्वेश्चनमध्ये आपल्याला डेप्थ फाइंड आउट करावं लागते. त्याच्यानंतर आपल्याला स्टील फाइंड आउट करावं लागतं. मग दोन प्रकारचे स्टील आपण बघितले, कोणतं, मेन स्टील बघितलं आणि डिस्ट्रीब्युशन स्टील बघितलं. मग एरिया ऑफ स्टील डिस्ट्रीब्युशन आणि एरिया ऑफ स्टील मेन. आपल्याला स्टीलचा एरिया फाइंड आउट करायचा AST. मग आता AST फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, तर त्याचा फॉर्म्युला लागणार आहे. आणि तो मोठा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलं होतं, चौथ्या युनिट नंतर पुढं सगळा तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे. काय फॉर्म्युला आहे तो ASTचा, पाठ करायचा आहे तो, त्याच्याशिवाय स्लॅब सॉल्व नाही करता येणार. हां बरोबर आहे, बोला. हां बोला. हां हां इन ब्रॅकेट B इंटू D, तो पाठ करायचा. त्याच्याशिवाय जर नाही पाठ झाला फॉर्म्युला तर स्लॅबचे 20 मार्क सोडून द्यायचे, पुढं कॉलम आणि फुटिंगचे 20 मार्क सोडून द्यायचे. 40 मार्क 70 मधून मायनस करायचे. मग उरलेल्या 30 पैकी तुम्ही एवढे ॲक्युरेट असणार 28 पाडून आम्ही 30 पैकी पास होतो. तर बघू, चला आता लक्ष द्या, ते नंतर सांगतो मी, इकडं लक्ष द्या. आता जर आपल्याला डेप्थ काढायची असेल तर डेप्थसाठी आपल्याला काय काय लागतं, तर आपल्याला डेप्थसाठी L/D रेशो लागतो. L/D रेशो लागतो, तो आपल्याला IS 456-2000 मध्ये दिलेला आहे. पण तुमच्या लेवलला तुम्हाला IS कोड अलाउड नाही आहे एक्झामला, म्हणून हा डायरेक्ट पाठ करावा लागतो. म्हणजे डेप्थ काढण्यासाठी डेप्थ कशी काढायची, तर स्पॅन डिवायडेड बाय 20 इंटू MF फॉर वन वे स्लॅब किंवा सिम्पली सपोर्टेड स्लॅब. हे मी सिम्पली सपोर्टेड बद्दल बोलतोय बरं का. डिझाईन ऑफ वन वे स्लॅब इथं लिहा वाटल्यास सिम्पली सपोर्टेड. सिम्पली सपोर्टेड आपल्याला IS कोड यूज करायचा नाही आहे, म्हणून आपल्याला हा फॉर्म्युला पाठ करायचा आहे. क्लिअर आहे. आता स्पॅन कोणता यूज करायचा, तर शॉर्टर स्पॅन यूज करायचा. शॉर्टर स्पॅन दोन दिलेले असणार आहे, त्याच्यापैकी शॉर्टर कोणता आहे तुम्हाला कळून जाईल बघितल्यावर. समजा 3/4 असेल तर छोटा कोणता राहील, 3 मीटर, कळून जाईल. MF म्हणजे काय, तर मॉडिफिकेशन फॅक्टर आहे. हा पण आपल्याला कुठं दिला आहे, IS 4/6 मध्ये आपल्याला कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीटचा ग्राफ दिलेला आहे. त्या ग्राफवरून आपल्याला तो कॅल्क्युलेट करावा लागतो. पण परत तोच विषय आला, आपल्याला IS कोड अलाउडच नाही आहे, म्हणून जो मी सांगतो तो घ्यायचा. नेहमी मॉडिफिकेशन फॅक्टर घ्यायचा 1.3 ऑलवेज. तुम्हाला कोणी काही सांगू किंवा क्वेश्चनमध्ये गिवन असतो, दोनच गोष्टी असतील. क्वेश्चनमध्ये दिलेला असेल तर ठीक, काय म्हटलेलं राहील त्याला, नाव करायला त्याला मॉडिफिकेशन फॅक्टर किंवा MF. क्वेश्चनमध्ये दिलेला असेल तर ठीक, नाही तर आपल्याला किती घ्यायचं आहे, 1.3. ओके. तो कसा आला, तर IS कोडमध्ये ग्राफ दिलेले, त्या ग्राफवरून तो काढावा लागतो. पण आपल्याला त्याशी काही घेणं देणं नाही आहे, मी सांगतोय तो घ्यायचा. तो पर्सेंटेज ऑफ स्टीलवर डिपेंड असतो आणि त्याच्यात तो ग्रेड ऑफ स्टीलवर पण डिपेंड राहतो. AP 250 असेल तर किती पर्सेंटेज येईल त्यासाठी मॉडिफिकेशन फॅक्टर काय, AP 415 असेल तर किती पर्सेंटेज येईल त्यासाठी मॉडिफिकेशन फॅक्टर काय, आणि FE 500 असेल किती पर्सेंटेज येईल त्यासाठी मॉडिफिकेशन फॅक्टर काय. ओके. हे सगळं ग्राफवर असतं. ते इंजिनिअरिंग लेवलला मी सांगतो पोरांना, तिथंही त्यांना मी हे लिहूनच देतो, कारण की आपल्याला डॉक्टर व्हायचं नाही आहे, आपल्याला इंजिनिअरिंग पहिले पास करायची, मग MTech करायचं आणि मग PhD करायचे. ओके. म्हणून तुम्ही हा लक्षात ठेवा फक्त. हा आता नेक्स्ट, याच्यावरून डेप्थ निघून जाते आपल्याला.
आता ही ओव्हरऑल डेप्थ झाली ना, मोठा डी झाला ना हा, मग छोटा डी आपण नॉर्मल नेहमीचा फॉर्म्युला काय येईल, मोठा डी मायनस कवर मायनस डायमीटर बाय 2, याच्यावरून आपला छोटा डी येऊन जाईल. ओके. आता आपल्याला नेक्स्ट काय करायचं आहे, याच्यावरून तर डेप्थ झाला म्हणजे कॉन्क्रीटचा विषय मिटला. आता आपल्याला काय काढायचं आहे, स्टीलचा एरिया काढायचा आहे. मग एरिया ऑफ स्टीलसाठी तुम्ही कोणता फॉर्म्युला मला सांगितला किंवा मी तुम्हाला कोणता सांगितला, 0.5 FCK अपॉन FY इन ब्रॅकेट 1 मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस 4.6 इंटू MU अपॉन FCK BD स्क्वेअर इन ब्रॅकेट B इंटू D. पाठच करायचा आहे, त्याच्याशिवाय 40 मार्क विसरून जायचे. चला आता लक्ष द्या, आता लक्ष द्या. मग आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला FY ऑलरेडी दिलेला राहील, FCK दिलेला राहील, FY दिलेला राहील, हा दिला आहे, B माहिती आहे, D तुम्ही आत्ताच काढला, B माहिती आहे, D तुम्ही आत्ताच काढला. आता नेहमी लक्षात ठेवायचं, स्लॅब डिझाईन करताना नेहमी पर मीटरला डिझाईन करायचा. स्लॅब नेहमी पर मीटरला डिझाईन करायचा, म्हणजे बी नेहमी ऑलवेज स्लॅबमध्ये बी काय येईल 1 मीटर, म्हणजेच तो MM मध्ये किती येईल 1000 mm. ऑलवेज, कधीही केव्हाही कुठंही कोणीही काही विचारलं, स्लॅब डिझाईन करायचं आहे, बी किती घ्यायचा 1000. जिथं जिथं स्लॅबच्या स्टेपमध्ये बी दिसल तिथं तिथं किती घ्यायचं आहे 1000. त्याला कन्फ्युजन नको. स्टँडर्ड, स्टँडर्ड म्हणजे एका मीटरसाठी आपण डिझाईन करतो, एका मीटरसाठी एवढं, मग ते 4-5 मीटर का असेल ना, आपल्याला काय नाही, आपण स्टँडर्ड देतो, हां एका मीटरसाठी एवढी स्पेसिंग आहे त्याच्यासाठी. ओके. म्हणजे बीचा विषय मिटला. डी तुम्ही आत्ताच काढला, इकडं उरला काय MU. मुवमेंट काढण्यासाठी आता उरलेल्या स्टेप आहे आपल्याकडं. आता ह्या मुवमेंटसाठी मग दुनियाभरच्या आपल्याला गोष्टी कराव्या लागतात. ह्या मुवमेंटसाठी पहिले काय करावं लागतं बघा. मुवमेंट कशी येईल, मुवमेंट येईल कशी, अरे मुवमेंट येईल कशी, लोड माहिती पाहिजे ना, विदाऊट लोडिंग कसं काय मुवमेंट येईल. मग त्यासाठी लोड कॅल्क्युलेट करावं लागतं, लोड कॅल्क्युलेशन. ओके. आता मुवमेंट काढायची आहे. मुवमेंट बेसिक काय, मेकॅनिक्स मॉसचं मुवमेंट कशी काढतो, फोर्स इंटू डिस्टन्स. फोर्स म्हणजे लोड, तो काढावा लागेल. डिस्टन्स म्हणजे लेंथ माहिती पाहिजे ना, मग ती लेंथ आपल्याला इफेक्टिव्ह घ्यावं लागते. मग इफेक्टिव्ह लेंथ काढायची. इफेक्टिव्ह लेंथ म्हणजे सेंटर टू सेंटर डिस्टन्स काढायचं. कोणाचं, शॉर्टस्ट स्पॅनचं. त्याच्यासाठी IS 456/2000 मध्ये जे काही फॉर्म्युलाज आपल्याला दिले ते यूज करायचे. ते स्टेपमध्ये सगळं दिलंय. लेंथ आली, लोड आला, त्याच्यावरून मुवमेंट काढू शकतो. आणि मग तिसऱ्या याच्यात काय काढायची, MU फाइंड आउट करायची. मुवमेंट कशी येईल, स्लॅब जर सिम्पली सपोर्टेड असला, स्लॅबवर नेहमी लोडिंग कशी सांगितली मी, मग या केसमध्ये सांगा काय फॉर्म्युला येईल मुवमेंटचा. नीट मुवमेंटचा फॉर्म्युला, मॉस झाला, टॉस झाला, शिअरचा पण याच्यात बघितला आपण, बरोबर. WL² L च्या जागी इफेक्टिव्ह घ्यायचा, W च्या जागी फॅक्टर्ड लोड घ्यायचा. मग मुवमेंट आल्यावर आपण या फॉर्म्युल्यामध्ये टाकू शकतो, म्हणजे एरिया ऑफ स्टील निघाला, बरोबर ना. मग एरिया ऑफ स्टील निघाल्यानंतर आपल्याला त्याची स्पेसिंग काढावं लागते. मग स्पेसिंगसाठी IS 456/2000 मध्ये आपल्याला जे फॉर्म्युलेज दिले ते करायचे. आणि सगळं झाल्यानंतर आपल्याला चेक द्यावा लागतात. ते चेक पण आपल्याला कुठं दिसतात, IS 456/2000 मध्ये दिसतात. पण ते सगळं मी तुम्हाला स्टँडर्ड नोट्समध्ये दिलेलं आहे. ओके. म्हणजे स्लॅब इमॅजिन करायचा, सर्वात पहिली स्टेप असणार आहे आपली, तो 1 वे का 2 वे ठरवायचं.
पण जर क्वेश्चनमध्ये ऑलरेडी त्यांनी म्हटलेलं आहे की हा वन वे स्लॅब आहे, मग डबल आगाऊपणा नाही करायचा, परत LY/LX करतो मी आणि मग त्याला वन वे दाखवतो, असं काही नाही. दिलं आहे त्यांनी वन वे, संपला विषय, ती स्टेप गाळून टाकायची. बरोबर. कधी कधी काय होईल, तुम्हाला एकच डायमेन्शन दिलेलं असणार आहे स्लॅबचं, छोटंच डायमेन्शन दिलं आहे, 3 मीटरचा स्लॅब आहे एवढंच म्हटलेलं राहील. मग 3 मीटरचा स्लॅब आहे म्हटलंय तुम्हाला, तर कसं काय तुम्ही LY/LXचा रेशो करणार? LY/LX साठी 2 डायमेन्शन लागतील ना. तुम्हाला दिलं एकच क्वेश्चनमध्ये, नाही करू शकत ना, तो वन वेचा असणार आहे किंवा त्यांनी म्हटलेलं असणार आहे तो वन वे का 2 वे गिवन असणार आहे. ओके, म्हणजे ती पहिली स्टेप. त्याच्यानंतर तुम्हाला डेप्थ काढायची स्लॅबची. डेप्थसाठी फॉर्म्युला काय? स्पॅन अपॉन 20 इंटू MF. MF 1.3 आहे. स्पॅन जो दिला आहे तो दिला आहे शॉर्टर स्पॅन. 20 तुम्हाला L/D चा रेशो आहे सिम्पली सपोर्टेड स्लॅबसाठी. ओके, म्हणजे डेप्थ इथून निघून जाईल. डेप्थ निघाली का काय काढायचं? लोडिंग काढायची. मग आता स्लॅबवर लोड त्यांनी क्वेश्चनमध्ये दिलेला असेल तर ठीक, नसेल दिला तर किती टाईप ऑफ लोड येतात ते माहिती पाहिजे. स्लॅबमध्ये डेड लोड म्हणजे स्वतःचं वजन येईल, लाईव्ह लोड म्हणजे आपण माणसांचं वजन येईल, आणि दुसरं फ्लोअर फिनिश म्हणजे या फारच्या बेरच्या जे बसवणार त्याचं वजन येईल. पण ऑलवेज तुमच्या लेवलला क्वेश्चनमध्ये दिलेलंच असतं, पण सबमिशन करताना तुम्हाला ते दिलेलं नसणार आहे. म्हणून मी त्या नोट्स सबमिशनच्या हिशोबाने बनवल्या आहे. मग त्यावेळेस तुम्हाला डेड लोड कसा काढायचा ते आलं पाहिजे सबमिशनसाठी, लाईव्ह लोड कसा काढायचा किंवा अज्यूम करायचा, फ्लोअर फिनिश अज्यूम करायचं ते आलं पाहिजे. पण आपल्याला एक्झामला क्वेश्चनमध्ये दिलेलं असतं, लोडिंग दिलेलं असतं, आपल्याला तर टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन कशाचं घ्यायचं? इफेक्टिव्ह लेनचं. मग इफेक्टिव्ह लेनसाठी 2 फॉर्म्युले दिले मी, शॉर्टर स्पॅन प्लस BW आणि शॉर्टर स्पॅन प्लस D इफेक्टिव्ह, विच एव्हर इज मिनिमम. एकदा लोड आला, लेंथ आली की आपण MU काढू शकतो. MU साठी त्याला चेक द्यायचा MU लिमिटचा. परत एकदा तिसरं युनिट, MU लिमिटच्या व्हॅल्यू सांगा. 250 साठी, 415 साठी आणि 500 साठी काय व्हॅल्यू आहे MU लिमिटच्या? पाठ करायचंय. तिसरं 5 युनिट सुरू झालं, तिसऱ्याचं कुठे? 250 साठी काय व्हॅल्यू आहे MU लिमिटच्या? 0.148 FCK BD². 415 साठी काय? 0.138 FCK BD². 500 साठी काय? 0.133 FCK BD². सोडणार नाहीये, म्हणजे मागचं पुढं लागणार नाही असं सोडून द्या तुम्ही, सगळं पाठ करायचंय. युनिट 3च्या व्हॅल्यू या ज्या आपल्याला युनिट 5 मध्ये लागणार आहे, सेम आपण त्याच व्हॅल्यू युनिट याच्यात पण बघितल्या, 4 मध्ये पण बघितल्या आणि त्याच फुटिंगमध्ये पण बघायचं आहे. म्हणजे महत्त्वाचंच आहे, सगळं पाठच करायचं आहे, अभ्यासच करायचा, त्याशिवाय कळणार नाही. मग MU लिमिटचा चेक दिल्यानंतर पुढे आपल्याला काय करायचं आहे? AST फॉर्म्युला यूज करायचा. 2 प्रकारचे स्टील आहे. मेन स्टील काढण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायचा. मेन स्टील काढायचं, त्याला चेक द्यायचा AST मिनिममचा. तो चेक काय असतो? जर तुमचं 250चं स्टील असेल, जर Fe 250चं तुम्ही स्टील प्रोव्हाइड करताय तर मिनिमम स्टील किती आलं पाहिजे? म्हणजे याच्यापेक्षा कमी प्रोव्हाइडच करू शकत नाही. तर कोणी म्हणाल माझ्याकडे पैसे नाही, मी एकच बार टाकतो याच्यामध्ये, म्हणू शकतो ना तो, चालेल का? एक बार एवढ्या स्लॅबमध्ये एक बार चालेल का? मग मिनिमम IS कोडनी दिले की मिनिमम एवढं पाहिजेच. मग ते कशावर डिपेंड आहे? ते ग्रेड ऑफ स्टीलवर डिपेंड आहे. जर तुमची 250 ग्रेड असेल तर मिनिमम स्टील किती प्रोव्हाइड करायचं? 0.15% ऑफ ग्रॉस एरिया. कोणाचा ग्रॉस एरिया? कॉन्क्रीटचा. B/D ग्रॉस एरिया म्हणजे काय? 0.15% ऑफ B/D. 0.15% म्हणजे काय? 0.15 डिवाइड बाय 100 गुणिले B गुणिले D. याचं जे उत्तर येईल तेवढं मिनिमम तर तुम्हाला प्रोव्हाइड करायचंच आहे. तुमच्याकडे पैसे असो नसो, मिनिमम तर तेवढं द्यायचंच आहे. कोणत्या ग्रेडसाठी? 250 साठी. आणि जर HOSD बार असेल, म्हणजे 415 आणि 500 असेल, तर मिनिमम किती द्यायचं? तर 0.12% ऑफ BD, म्हणजे 0.12 डिवाइड बाय 100 गुणिले B गुणिले D. एवढं तर मिनिमम द्यायचंच आहे. म्हणजे याला चेक द्यायचा आहे, कारण की हे जर 20च आलं आणि मिनिमम 300 येत आहे, तर तुम्ही 20चे 2 बार प्रोव्हाइड करून चाले जाणार का? मिनिमम 300 mm² तर प्रोव्हाइडच करावं लागेल ना.
ॲप्रॉक्सिमेट सांगतोय मी. हे झालं मेन स्टील. आता राहिला विषय डिस्ट्रीब्युशनचा. डिस्ट्रीब्युशनसाठी कोणताच वेगळा फॉर्म्युला नाही, जे मेन स्टीलचे फॉर्म्युले सांगितले त्यालाच डिस्ट्रीब्युशन ॲझ्युम करायचा, विषय संपवायचा. आता उरला स्पेसिंग. मेन स्टीलची स्पेसिंग कशी, त्यासाठी फॉर्म्युला दिला आहे मी. आपण 1 मीटरसाठी डिझाईन करतो स्पेसिंग, स्लॅब 1 मीटरसाठी करतो, मग स्पेसिंग पण 1 मीटरसाठी काढायची. मग काय येईल, 1000 इंटू एरिया ऑफ फाय अपॉन AST मेन. हा स्पेसिंगचा फॉर्म्युला आहे. मग ती स्पेसिंग तुम्ही 1 mm बी प्रोव्हाइड करणार. तुम्हाला काय आता 1 mm असं एवढं अंतर ठेवलं 2 बारमध्ये 1 mmचं, तर कॉन्क्रीट जाईल का त्याच्यात? मग IS कोडनी ते सुद्धा विचार केलेला आहे. मग त्यांनी मिनिमम डिस्टन्स तुम्हाला सांगितलं आहे. मग त्यासाठी सुद्धा चेक आहे की 0.75D 3D 300 mm 0.75 नाही 3D आणि 300 mm आहे मेन स्टीलला, आणि डिस्ट्रीब्युशनला 5D आणि 450 आहे किंवा 300 आहे तिथं पण. स्पेसिंगचे चेक आहे. आणि स्पेसिंग झाल्यानंतर एक डेव्हलपमेंट लेनचा आपल्याला चेक द्यावा लागतो. तो तुम्हाला डेव्हलपमेंट लेनचा फॉर्म्युला आपण केला ना आत्ताच मागच्या युनिटमध्ये. काय फॉर्म्युला होता डेव्हलपमेंटचा सांगा? LDचा काय फॉर्म्युला आहे बोला? आत्ताच मागच्या बुधवारी का मंगळवारी आपलं युनिट संपलं 4थं. डेव्हलपमेंट लेनचा फॉर्म्युला काय होता LDचा? अवघड बरं का, काहीच येत नाही तुम्हाला. वही नुसत्या वया भरायच्या काय उपयोग नाही. नंतर डोळे फिरणार आहे डायरेक्ट. आकडे झोपेत आकडे फिरतील तुमच्या डोक्यात, कारण की तुम्हाला सवयच नाही. होतं असं, तुम्ही बघा विचार करा. 4 महिन्यानंतर जेव्हा तुम्ही पहिलं युनिट, आता तुम्ही खोला पहिलं युनिट, पहिल्या युनिटचं डिझाईन ऑफ बोल्टेड कनेक्शन आणि वेल्डेड कनेक्शन, बघा तुम्हाला अडचण येते का नाही. प्रॅक्टिस लागणार आहे. काय फॉर्म्युला आहे LDचा? 0.87 FY 5/4 इंटू टाऊ BD. हे सगळं लागणार आहे, मागचं लागणार आहे सगळं, कळत आहे ना? अभ्यास करायचा आहे. आकडे डोळे फिरणार आहे तुमचे फिक्स अजून 2 महिने. म्हणून सांगतोय अभ्यास करा, रोज थोडं तरी बघा मागचं काय झालंय. काहीच अवघड नाही, तुम्हाला फक्त बघायचंय. ॲटलिस्ट जो क्वेश्चन झाला तो तरी तुम्ही एकदा सॉल्व्ह करा. हे लिहून घ्या, हे लिहून घ्या, सगळं वहीमध्ये लिहून घ्या. सगळं लिहायचं आहे, फोटो बिटोने